गोठ्यावर आलो आहोत. त्या गोठ्याचे मालक राजेश सवंडकर यांच्या गोठ्यावर आपण आलेलो. साहेब नमस्कार, तुमच्या आपल्या या हेरिटेजच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये. आज इथं व्हिडिओ करण्याचा आपला मुख्य उद्देश हा आहे की आपण जे जनावरांसाठी हेरिटेज मार्फत कृत्रिम रेतन ही सुविधा जनावरांना उपलब्ध करून देतो, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देतो. त्या कृत्रिम रेतनामार्फत आज आपण तुम्ही या गोठ्यावर बघू शकता. हे जे आपले सगळे वासरं आहेत, हे वासरं आपल्या हा कृत्रिम रेतनामार्फत तयार झालेले वासरं आहेत. आणि ही जी सेवा आहे ही फक्त मात्र 50 रुपयामध्ये आपण तुम्हाला देतो. त्यात पण तुम्ही कंपनीच्या टोल फ्री नंबर वर कॉल केला की तुम्हाला ती जनावरांची जी कृत्रिम रेतनची सुविधा असेल ती घरपोच तुम्हाला मात्र 50 रुपयांमध्ये मिळते. आणि ते 50 रुपये सुद्धा आपण तुमचे रोखमध्ये घेत नाहीत, ते तुमच्या कोडवरून जे काही तुमचा फार्मर कोड असेल त्यावरून कट होतात. तर शेतकरी मित्रांनो, कृत्रिम रेतन का करायचं, तर कृत्रिम रेतन का केलं पाहिजे याच्यासाठी बरेचसे कारण आहेत. का तर सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला चांगला वळू भेटत नाही. वेळेवर तुमची गाय म्हैस माझ्यावर आल्यावर तुम्हाला चांगला सिद्ध झालेला दूध असलेला वळू भेटत नाही. मग तो वळू नाही भेटल्यामुळे काय होतं की तुमच्या गोठ्यातील जे जनावर असतात त्या जनावरांचे तुम्हाला जे प्रजनन क्षमता आहे किंवा त्यांचा जो माज आला त्यावेळेस तुम्हाला तो माज हुकतो. माज हुकल्यानंतर तुमच्या जनावरांमध्ये भाकडकाळ हा वाढतो. तो भाकडकाळ वाढू नये तसेच तुमच्या गोठ्यामध्ये स्वतःचे सुधारित गुण असलेलं जनावर तयार व्हावं, सुधारित गुण असलेलं वासरू तयार व्हावं, ह्याच्यासाठी तुम्हाला उच्च दर्जाचे कृत्रिम रेतन करणं खूप गरजेचं आहे. आता आपण आपल्या हेरिटेज कंपनी मार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारचे वळूंचे आपण त्यांना कृत्रिम रेतन हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये आपण देशी गायीमध्ये लाल कंदारी, देवणी इत्यादी, तसेच संकरितमध्ये HF, जर्सी, ह्या सगळ्या आपण जनावरांचे जे काय कृत्रिम रेतन गाई वर्गासाठी आपण उपलब्ध करून देतो. तसेच म्हशीसाठी पंढरपुरी, नागपुरी, मराठवाडी व मुर्रा व जाफराबादी ह्या इत्यादी प्रकारचे आपण जनावरांना कृत्रिम रेतन उपलब्ध करून देतो. यासोबतच आज आपण ज्यांच्यासोबत भेट घेण्यासाठी आलो आहोत आज त्यांचे थोडंसं मनोगत जाणून घेऊयात. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा. राजेश्वर गुलाबराव सवंडकर माझं नाव आहे. तुम्ही हेरिटेजला किती वर्षापासून दूध टाकता? 2 वर्षापासून दूध टाकतो हेरिटेजला. तुम्ही हेरिटेजला 2 वर्षापासून दूध टाकता. तुमचा फार्मर कोड आहे? हो सर, आहे ना. आणि तुम्हाला हेरिटेजच्या ज्या काय आपल्या सुविधा असतात, मग दुधाची पेमेंट असेल, त्यासोबतच जे तुम्हाला कर्ज भेटतं आणि इत्यादी गोष्टी, जनावरांचे पशुखाद्य, सुग्रास, या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला हेरिटेज मार्फत पुरवतो, त्या कशा वाटतात? त्या एकदम योग्य आहे का. जसं की तुमची जंताची गोळी दर 3 महिन्याला आम्ही देतो त्याच्यामुळं, आणि हे मिनरल मिक्सर जे आहे, ही जी जंताची गोळी आहे ती दर 3 महिन्याला आम्ही गाईला देतो. आणि हे जे मिनरल मिक्सर आहे हे मिनरल मिक्सर आम्ही सकाळी 20 ग्राम, संध्याकाळी 20 ग्राम गाईंना देतो. त्याच्यामुळे गाभण राहण्याचा किंवा इतर बिमार पडण्याचा प्रमाण खूप कमी आहे. आणि हेरिटेज कंपनीच्या सगळ्या सुविधा चांगल्या आहेत. ह्या तर आहेतच आहेत जनावरांसाठी, पण माझा एक वैयक्तिक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. करबाकुट्टी मशीनमध्ये बोट गेले होते, तर त्या कंपनीकडून विमा आहे. ते 50,000 रुपयाचा विमा असतो, त्याच्यातले 37,000 रुपये मला मिळालेले आहेत. अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, आता जसं सवंडकर साहेबांनी आपल्याला सांगितलं की हेरिटेज मार्फत आपण प्रत्येक शेतकऱ्याला विमा आणि मृत्यू विमा आणि अपघात विमा हा आपण शेतकऱ्याला ऑनलाईन सेंटर असू द्या किंवा ऑफलाईन सेंटर असू द्या, प्रत्येक शेतकऱ्यासाठी आपण हा विमा तयार करतो. आणि हा विमा करण्यामागे कंपनीचा एकच उद्देश आहे की आपला शेतकरी जो रात्रंदिवस मरणाच्या दाढेत काम करत असतो, चारा कुट्टी मशीन असू द्या किंवा विजेचा झटका असू द्या, इत्यादी जर कुठल्या जर घटना शेतकऱ्यासोबत झाल्या तर कंपनी त्याच्या जर उपचारासाठी 50,000 रुपयांची मदत, तसेच एखादा शेतकरी जर दगावला तर त्याच्या परिवाराला आपण 2 लाख रुपयापर्यंतची मदत ही कंपनी विमा मार्फत देते. आणि हा विमा अगदी मोफत असतो, ह्याच्यासाठी कुठल्याही तुमच्या दुधातून 1 रुपया कटत नाही. आता आपण बघू शकता की सवंडकर साहेबाच्या कुट्टी मशीन मध्ये बोट गेले होते, त्यावेळेस त्यांनी त्यांचा कोड असल्यामुळे त्यांचा आपोआपच आपला विमा सुद्धा होता आणि तो विमा त्यांना कंपनी मार्फत भेटला. 24 तासाच्या आत त्यांनी कळवलं आणि त्यांना 37,000 रुपयांची कंपनी मार्फत मदत झाली. आता आज तुम्ही हा गोठा बघू शकता. हा गोठ्यामध्ये जे तुम्ही गोठा बघता, या गोठ्यामध्ये जे काही जनावर आहेत हे जनावरांचं तुम्ही संगोपन करता. सवंडकर साहेब, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे, तुमचं गोठ्यामध्ये दूध किती आहे? आता सध्या आपलं दूध 60 लिटर आहे. 60 लिटर एका टाइमचं? हो, एका टाइमचं, कारण 6-7 गाई दुधावर येतात, त्याच्यामुळे 60 लिटर सकाळी, 60 लिटर संध्याकाळी दूध देते आपलं. आणि आपण जी हेरिटेजची कृत्रिम रेतनाची सुविधा देतो त्यामुळे तुमच्या गोठा संगोपन करण्यामध्ये, जनावर गाभण घालण्यामध्ये तुम्हाला कितीची मदत झालेली आणि तुमचं काम किती सोपं झालंय? जरा 100% मदत झालेली आहे, कारण इथं पैशाचा एक खर्च टाळण्यात चाललाय. दुसरे डॉक्टर जर बोलवले तर 500-600 रुपये घेतात, इथं 50 रुपयामध्ये आपल्याला EI करून मिळाले. आणि चांगल्या ब्रीडचे इंजेक्शन आहेत. आता बघू शकता तुम्ही, कालवड ते यांच्याच इंजेक्शनाची आहे. आता ही फक्त 40 दिवसाची कालवड आहे, ती बघा. आणि एकदम जातवंत इंजेक्शन आहे. यांच्याकडे सगळ्या सुविधा एकदम नंबर 1च्या आहेत हेरिटेज कंपनीच्या.
कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जसं जाणून घेतलं सवंडकर साहेबाच्या, आज आपण गोठ्यावर भेट दिली आणि सवंडकर साहेबाच्या गोठ्यावर आपण पाहिलं की आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर वासरं आज आपल्या कृत्रिम रेतन मार्फत यांच्याकडे गोठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तसंच चाऱ्याचे व्यवस्थापन असेल, तसंच इत्यादी भरपूर गोष्टीचं जे काही नियोजन असेल किंवा मार्गदर्शन असेल, आपण हेरिटेजच्या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपण शेतकऱ्यांना देत राहतो. जास्तीत जास्त तुम्ही ह्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण तुम्हाला अधिकाधिक तज्ज्ञांकडून, वेटनरी डॉक्टरकडून तुम्हाला अधिकाधिक अशी माहिती तुम्हाला हेरिटेज लिमिटेड फूड्स लिमिटेड मार्फत तुम्हाला ही मिळेल. धन्यवाद.